विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत नवीन शैक्षणिक धोरण 2020 नुसार 2025-26 या वर्षाच्या अभ्यासक्रमानुसार BA प्रथम वर्षातील द्वितीय सत्राच्या राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्याकरिता आज आपण महत्त्वाचं असं मार्गदर्शन ठेवणार आहे. या तासिकेमध्ये BA प्रथम वर्षातील द्वितीय सत्राचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी भारतीय संविधान आणि शासन हा जो पेपर BA प्रथम वर्षातील द्वितीय सत्राच्या विद्यार्थ्यासाठी ठेवलेला आहे त्याची चर्चा मागच्या काही तासिकेमध्ये आपण केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, या चर्चेची माहिती बघत असताना भारतीय संविधान जे संविधान भारतामध्ये निर्माण करण्यात आलेलं आहे त्या संविधानाची ऐतिहासिक पार्श्वभूमी मागच्या काही तासिकेमध्ये आपण बघितली आहे. त्या तासिकेचाच एक उत्तरार्ध म्हणून आज आपण भारतीय संविधानाची जी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे त्याचा आपण आज विचार करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने आपण काल 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून भारतामध्ये संपूर्ण देशामध्ये हा दिवस आपण साजरा केलेला आहे. या दिवसाचे औचित्य म्हणून जेव्हा आपण भारतीय संविधान जे स्वीकारलं त्या स्वीकारण्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी बघणं गरजेचं आहे. हा जो दिवस आहे या दिवसाने आपणला काय दिलेलं आहे, काय स्वीकारलेलं आहे आणि कशा पद्धतीने कार्य करत आहोत या तिन्ही घटकावर आपण चर्चा करणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांनो, भारताने ज्या संविधानाचा स्वीकार केलेला आहे ते संविधान स्वीकारण्यामागची जी ऐतिहासिक पार्श्वभूमी होती त्या ऐतिहासिक पार्श्वभूमीमध्ये खऱ्या अर्थाने 19व्या आणि 20व्या शतकामध्ये जे भारतीय समाजामध्ये भारतीय व्यवस्थेमध्ये जे बदल झालेले आहेत त्या बदलातून भारतीय संविधान निर्माण झालेलं आहे. हे संविधान आपोआप निर्माण झालेलं नाही आहे. या संविधानाची निर्मिती आपोआप केलेली नाही आहे. या संविधानाच्या निर्मितीमध्ये ज्या महान पुरुषांनी ज्या महापुरुषांनी जे योगदान दिलेलं आहे त्या योगदानातून हे संविधान निर्माण झालेलं आहे. या संविधानाची जी निर्मिती आहे खऱ्या अर्थाने 9 डिसेंबर 1946 हा दिवस सांगितला जातो. परंतु 9 डिसेंबर 1946 अगोदर भारतातील सामाजिक राजकीय परिस्थिती कशी होती याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. 19वे आणि 20वे शतक खऱ्या अर्थाने भारतीय समाजाला एक आकार देण्याचं काम केलेलं आहे. या शतकाने या शतकामध्ये जे परिवर्तन झालेले आहेत हे मूलगामी स्वरूपाचे परिवर्तन झालेले आहेत. हे परिवर्तन मानवी हितासाठी झालेले आहेत. मग या अगोदर झाले नाहीत का याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. या अगोदर परिवर्तन झालेले आहे परंतु ते परिवर्तन या समाजाला पकडून परिवर्तन झालेले आहेत, या समाजाला घेऊन परिवर्तन झालेले आहेत परंतु ते परिपूर्ण असे परिवर्तन नव्हते. म्हणून जेव्हा ही जी मुवमेंट भारतामध्ये निर्माण झाली, ही जी चळवळ भारतामध्ये निर्माण झाली त्या चळवळीचा उद्गाता त्या चळवळीची निर्मिती करण्यामध्ये पाश्चात्य संस्कृतीचं सुद्धा खूप महत्त्वाचं असं योगदान आहे. मग पाश्चात्य संस्कृतीचं योगदान कसं म्हणावे? भारतामध्ये वैदिक काळापासून ते आधुनिक काळापर्यंत जे संहिता होती ही खऱ्या अर्थाने अलिखित स्वरूपाची संहिता होती, अलिखित स्वरूपाचे कायदे होते. या संहितेवरती एका विशिष्ट अशा समुदायाचं, विशिष्ट अशा संस्थानांचं, विशिष्ट अशा वर्गाचं अधिराज्य होतं. परंतु या मुवमेंटला
परिवर्तन करण्याचं काम जर कोणी केलं असेल ते ब्रिटिशांनी केलेलं आहे, ते मुघलांनी केलेलं आहे, ते वसाहतिक शासनाने केलेलं आहे. मग वसाहतिक शासनं कोण होती? तर वसाहतिक शासन हे भारतामध्ये जे आर्य आलेले आहेत, परकीय देश आलेले आहेत, हे या देशामध्ये आल्यानंतर त्यांनी या देशावरती खऱ्या अर्थाने सुरुवातीला व्यवसाय करण्याचा प्रयत्न केलेला आहे, शासन करण्याचा प्रयत्न केलेला आहे, प्रशासन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग हे जे व्यवसाय, शासन, प्रशासन ते जे करत होते, तर ते करत असताना त्यांनी जे कायदे केलेले आहेत, मग त्याच्यामध्ये 1773चा ब्रिटिशांचा कायदा असेल, कंपनीचा कायदा असेल, 1858चा कायदा असेल, 1909चा कायदा असेल, 1919चा कायदा असेल, हे सर्व ब्रिटिश कायदे झाले. या कायद्यासोबतच खऱ्या अर्थाने या देशामध्ये फ्रेंच होते, पोर्तुगीज होते, डच होते, सोबतच मुघल होते आणि ब्रिटिश होते. परंतु या प्रत्येकाने शासन करत असताना त्यांचे शासनाचे जे यंत्र होते त्या यंत्राद्वारे त्यांनी या देशावरती राज्य निर्माण केले. मग हे राज्य कशा प्रकारे निर्माण केले याच्यावरती विचार करत असताना त्यांनी या देशामध्ये जे विचार रुजवले आहेत त्या रुजवण्यामध्ये सर्वात महत्त्वाचं योगदान त्यांचं साधन म्हणजे शिक्षण होतं. त्यांना माहिती होतं की भारतामध्ये जी जनता आहे ती निरक्षर आहे, व्यवसायाने पारंपरिक आहे. यांना जर विकासामध्ये घेऊन जायचा असेल तर या देशामध्ये शिक्षण ही प्रणाली राबवणं अत्यंत गरजेचं आहे. आणि या शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी या देशामध्ये जी जातीव्यवस्था होती, जी वर्णव्यवस्था होती, जी अस्पृश्यता होती, जे महिलांना प्रत्येक अधिकारामध्ये दुय्यम स्थान दिलं जात होतं, एवढेच नव्हे तर ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि क्षूद्र या 4 समुदायापैकी एकाच समुदायाला अतिशय महत्त्वाचं स्थान दिलं होतं. ही जी विषमता होती याला छेद देण्याचं काम जर कोणी केलं असेल ते पहिल्यांदा भारतामध्ये ब्रिटिशांनी केलेलं आहे. ब्रिटिशांनी या देशामध्ये जे कायदे आणले, जे तत्त्व आणले, जे शासन आणले, त्या शासनातून या देशामध्ये खूप असे बदल झालेले आहेत. परंतु ते बदल वास्तविक पाहता पूर्णतः बदल झालेले नाहीत. ज्या शिक्षणाच्या माध्यमातून या देशामध्ये क्रांती घडली त्या क्रांतीतून राजाराम मोहन राय, महात्मा ज्योतिराव फुले, त्याच्यानंतर सयाजीराव गायकवाड, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जे व्यक्ती घडलेले आहेत, या प्रत्येक व्यक्तीने या देशाच्या उन्नतीसाठी, विकासासाठी खूप मोठा त्याग केलेला आहे. मग हा त्याग कशा स्वरूपाचा होता? हा त्याग खऱ्या अर्थाने सामाजिक आणि राजकीय दृष्टीने प्रगती घडवून आणणारा होता. मग यासोबतच भारतामध्ये वेगवेगळ्या संस्था, संघटना निर्माण होऊ लागल्या. राजकीय संस्था आणि संघटनामधून ज्या पद्धतीने काँग्रेस ॲलन ह्यूम यांच्या अध्यक्षतेखाली 28 डिसेंबर 1885 मुंबई या ठिकाणी एका संघटनेची स्थापना केली जाते. ती संघटना म्हणजेच काय? तर ती संघटना म्हणजेच या देशामध्ये सामाजिक आणि राजकीय परिवर्तन घडवून आणणे हा उद्देश ठेवून ही संघटना निर्माण झाली. ही संघटना सामाजिक आणि राजकीय उद्देश हे दोन्ही साध्य करण्यासाठी जरी तयार झाली तर ही संघटना जेव्हा 1885 ते 1895 या 10 दशकाचा जेव्हा या संघटनेचा अभ्यास केला जातो, या चळवळीचा अभ्यास केला जातो, तर ही संघटना 10 वर्षामध्ये त्यांनी आपले तत्त्व खऱ्या अर्थाने सामाजिक आणि राजकीय जे होते याच्यामध्ये दुही निर्माण केली. त्यांनी सांगितले की फक्त ही राजकीय काम करणार आहे, ही सामाजिक काम करणार नाही. यामध्ये द्वंद्व पेटला. याच्यातूनच 1905 बंगालची फाळणी झाली. विद्यार्थी मित्रांनो, बंगालची फाळणी झाली. बंगालच्या फाळणीमधून एक प्रकारे भारतामधलं सामाजिक वातावरण एक प्रकारे कलहाचं निर्माण झालं. परंतु 1911 ती फाळणी रद्द केली जाते आणि 1911 ते 1920 या कालखंडामध्ये ज्या सामाजिक आणि राजकीय या दोन्ही घटकांचा स्वीकार करणारी जी काँग्रेस होती पूर्णतः राजकीय चळवळ निर्माण झाली आणि 1920 ते
47 या कालखंडामध्ये जवळपास 27 वर्ष ही चळवळ ज्या पद्धतीने काम केलेली आहे, त्या चळवळीमध्ये महात्मा गांधीजींचं योगदान आहे, त्या चळवळीमध्ये लोकमान्य टिळकांचं योगदान आहे, त्या चळवळीमध्ये दादाभाई नौरोजींचं योगदान आहे, त्या चळवळीमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं योगदान आहे, त्या चळवळीमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल यांचं सुद्धा योगदान आहे. या प्रत्येकांच्या योगदानातून जो स्वातंत्र्याचा लढा या व्यक्तीने दिलेला आहे, तो लढा अतिशय महत्त्वाचा समजला जातो. विद्यार्थी मित्रांनो, हा जो राजकीय लढा आहे, त्याच पद्धतीने सामाजिक लढासुद्धा भारतामध्ये लढला जात होता. या सामाजिक लढ्यामध्ये खऱ्या अर्थाने पेरियार स्वामी असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, या महान व्यक्तीने सामाजिक लढ्यातून एक प्रकारे राष्ट्रीय लढ्यापर्यंत त्यांनी आपला लढा चालू ठेवलेला आहे. मग ते कोणत्या पद्धतीने चालू ठेवले? जेव्हा 1885 मध्ये भारतामध्ये राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना होती, तर 1925 मध्ये साम्यवादी पक्षाची स्थापना होते. 1924 मध्ये डिप्रेस क्लासेसची स्थापना होते आणि 1925 मध्येच स्वाभिमानी चळवळीची स्थापना होते. या ज्या मुवमेंट होत्या, ह्या सामाजिक चळवळीच्या होत्या. या सामाजिक चळवळीतून जेव्हा राष्ट्रीय नेतृत्व समोर येतं, तर यामध्ये 1930 मध्ये जे गोलमेज परिषद झाली, जे राऊंड टेबल झालं, त्या राऊंड टेबलमध्ये जे विचार मांडण्यात आले, त्या विचाराचा सुद्धा या राष्ट्रीय चळवळीमध्ये आणि राष्ट्राच्या उभारणीमध्ये महत्त्वाचं योगदान सांगितलं जातं. 1930-31 मध्ये जे राऊंड टेबल झाली, त्याच्यानंतर 1935चा कायदा अस्तित्वात आला आणि 1935च्या कायद्यानुसार देशामध्ये संवैधानिक कामे करण्यास सुरुवात झाली. अशा प्रकारे जे ऐतिहासिक पार्श्वभूमी आपण बघत होतो, त्या ऐतिहासिक पार्श्वभूमीमध्ये हे अतिशय महत्त्वाचे घटक समजले जातात आणि या घटकातूनच एक प्रकारे शासन व्यवस्थेचा विकास झालेला दिसून येतो. धन्यवाद.